एक 60 ते 65 वर्षाच्या वयातून हे सिद्ध झाले, एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर, पदार्थावर प्रेम केल्यानंतर कालांतराने त्या प्रेमाच्या मोबदल्यात आपल्या पदरात दुःखच पडतं। पण आपण हाच प्रश्न संतांना विचारूया की प्रेमाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळतं? त्यांचं उत्तर आहे प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान। या प्रमाणाने काय सिद्ध झाले? प्रेमाच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळालं? सुख मिळालं, समाधान मिळालं। आणि अनुभवाने काय सिद्ध झालं? प्रेमाच्या मोबदल्यात आपल्याला दुःख मिळालं। मग ऐका, मला सांगा, काम, क्रोध, लोभ, भ्रम, अहंकार हे सगळे विकार साधूच्या अंतःकरणात असतात की नसतात? असतात, बरोबर। साधूच्याही अंतःकरणात काम आहे, साधूच्याही अंतःकरणात क्रोध आहे, लोभ आहे, भ्रम, अहंकार हे सगळे विकार साधूच्याही अंतःकरणात आहेत। आणि सामान्य माणसाच्या अंतःकरणात हे विकार असतात की नसतात? असतात। सामान्य माणसाच्याही अंतःकरणात काम आहे, क्रोध आहे, लोभ, भ्रम, अहंकार हे सगळे विकार सामान्य माणसाच्याही अंतःकरणात आहेत आणि साधूंच्याही अंतःकरणात आहेत। पण लक्ष द्या, काम, क्रोध, लोभ, भ्रम, अहंकार या सगळ्या विकारांचा साधूंच्या अंतःकरणातील विषय नाही, तर साधू संतांनी या सगळ्या विकारांचा विषय देव बनवला। ऐका, मौलिक ज्ञानोबा प्रमाण देतात, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण।